पासपोर्ट दिला, कोणाचं चंद्रकांत दादाचं नाव घेतलं, माझं नाव घेतलं, तानाजी सावंताचं नाव घेतलं. अरे तुम्ही करताय काय, बोलताय काय, दिलं कुणी, झालं कुणी? आणि त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं की आम्हाला त्यांनी दिलं. आता तुम्हीच ठरवा ह्यातलं कुणी दिलाय. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मला वाटतं की ज्यांनी या विषयाला सुरुवात केली, आणि मी बाहेर देशात होतो, कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनची 68वी कॉन्फरन्स बार्बाडोस येथे होती, आणि हा विषयाला सुरुवात झाल्याच्या नंतर जे आमदार रोहित पवार आहेत त्यांनी 18-19 मध्ये निलेश गायवळ आणि त्यांच्या परिवाराला जामखेडला पाचारण केलं. माझा पराजय करण्यासाठी त्यांनी त्यांचा वापर केला. आणि दरम्यानच्या कालखंडामध्ये त्यांचे अतिशय कौटुंबिक संबंध आले. त्यांच्या वडिलांच्या बरोबर फोटो, आईंच्या बरोबर फोटो, स्टेज शेअरिंग, त्यांच्या बरोबर फोटो. दरम्यानच्या कालखंडामध्ये त्यांचं भिनसलं देखील. आणि मग त्यांचं भिनसल्याच्या नंतर ते स्थानिक आहेत, आमच्या जे तालुक्यातील आहेत, पण कधी ते जामखेडला आले नाहीत. परंतु त्यांनी त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांचा वापर करण्यासाठी त्यांना आणलं. त्यांनी नंतर गावाकडे घर बांधलं, आणि घर बांधल्याच्या नंतर त्यांचा वावर सुरू झाला. आणि साहजिकच काही प्रसंगानुरूप त्यांची आमची भेट झाली. परंतु आमच्या बरोबर आले की ते गुंड, आणि त्यांच्या बरोबर आले की सामाजिक कार्यकर्ते, अशी आता त्यांची अलीकडच्या कालखंडामध्ये भावना झाली. आणि खेडेगावात ह्याला म्हणतात हे भिनासलेलं व्यक्तिमत्व जे आहे आमदार रोहित पवार. अशा पद्धतीने म्हणजे आपण केलेलं ते बरोबर आणि दुसऱ्यांनी केलं ते चुकीचं, अनेक लोकांच्या बरोबर त्यांचे हे व्हिडिओज प्रसारित झालेले आहेत. आणि साधारणपणे त्यांनी 2 गोष्टीवरती चर्चा केली की त्यांना पासपोर्ट आणि पासपोर्ट कसा मिळाला. तर मला वाटतं मदत केल्याचा त्यांनी आरोप केला. हो, आपण जे म्हणताय ते मी देखील ऐकलं, आणि पहिल्यांदाच मी आपल्या माध्यमांसमोर बोलतोय की मी मदत केली अशी त्यांची जर भावना असेल, तर त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांच्या नातेवाईकांनी काय व्हिडिओ आणि काय त्यांच्या घरापासून प्रसारित केला ते देखील महत्वाचं आहे. की त्यांनी सरळ त्यांचं नाव घेतलंय की आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून अनिल देशमुखांनी मदत केली, आम्हाला 2020 साली हा पासपोर्ट मिळालेला आहे. आणि त्या पासपोर्टच्या आधारे आता ते बाहेरच्या देशात गेलेले आहेत. आणि आता मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा हे गंभीर स्वरूपाचं प्रकरण असल्या कारणाने त्याची तातडीची दखल घेऊन चौकशी देखील त्यांनी आता प्रस्तावित केली आहे. चौकशी आणि तिथे निष्पन्न होईल. दुसरा मुद्दा झाला की त्यांना लायसन दिलं, ते देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय की लायसन देण्याची ऑथॉरिटी हे माननीय गृहराज्यमंत्री अतिशय चांगलं काम करतात, त्यांना सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे. त्यांचे वडील देखील गृहराज्यमंत्री होते, मी देखील गृहराज्यमंत्री होतो. आणि मला वाटतं की त्यांनी या स्वरूपामध्ये कुठलं प्रकरण असलं की स्थानिक जे SP असतील किंवा CP असतील त्यांची विचारधारणा केली, आणि त्या संदर्भामध्ये आता त्याच्यावरची पुढची कारवाई झालीच नाही. त्यामुळे लायसन इश्यू झालं नाही, वेपनही घेतलं नाही, अशा स्वरूपाचे बिनबुडाचे आरोप करायचे आणि लक्ष वेगळ्या बाजूला दररोज दैनंदिन काहीतरी काढायचं, हे भिनासलेलं व्यक्तिमत्व आहे. आणि काहीतरी हव्यासा पोटी कोणावर तरी सातत्यानं शिंतोडे उडवायचे आणि आपण समाज माध्यमामध्ये चर्चेत राहायचं, एवढंच याच्यातून आहे. दोन्ही मला वाटतं की मी येण्याच्या अगोदर दोन्ही गोष्टी संपुष्टात आलेल्या आहेत. त्यामुळे समाज माध्यमापुढे हे देखील गेलं पाहिजे की शेवटी त्यांच्या आई वडिलांच्या बरोबर फोटो आला, शेअर केला, तर ते म्हणतात की आमचे सामाजिक कार्यकर्ता. आता सामाजिक कार्यकर्ता तर निवडणुकीमध्ये जे 4 डमी उमेदवार उभा केले, जे की एक बीड जिल्ह्यातला होता, दुसरा सोलापूर जिल्ह्यातला होता, त्यांचे पोलिंग एजंट यांचे आई वडील बायको असे 3 जणांचे, आणखी 4थ्या उमेदवाराचा MD असे पोलिंग एजंट होते. आता हे कोणतं सामाजिक कार्य? त्यामुळे आता ते काय हायकोर्टामध्ये पिटिशन इलेक्शन आहे, त्याच्यावरती वेळोवेळी आता हायकोर्टात चर्चा होईल. पण अशा स्वरूपामध्ये त्यांनी केलं ते समाजकार्य आणि सातत्यानं दुसऱ्यावरती असे टीका टिप्पणी करायचं आणि अडचणी द्यायचं. आता ते ज्यावेळेस क्लेरिफिकेशन आलं त्यावेळेस बोलायला तयार नाही. आता 2020 ची लागेलच ना चौकशी, लागेल, चौकशीत निष्पन्न होईल कधी पासपोर्ट मिळालाय.
पण पासपोर्ट दिला, कोणाचं चंद्रकांत दादाचं नाव घेतलं, माझं नाव घेतलं, तानाजी सावंताचं नाव घेतलं. अरे तुम्ही करताय काय, बोलताय काय, दिलं कुणी, झालं कुणी? आणि त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं की आम्हाला त्यांनी दिलं. आता तुम्हीच ठरवा ह्यातलं कुणी दिलाय. आणि त्यामुळं हा फक्त चर्चेचाच भाग होता आणि समोरचा व्यक्ती बदनाम होत नाही. आणि म्हणून आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावरती बदनाम करण्याचा हेतू आहे. आता कर्जत जामखेडमध्ये एकही संस्था त्यांच्या ताब्यात नाही. 3 वर्ष झाले त्यांच्या पक्षाला तालुका अध्यक्ष मिळत नाही. एक जो तालुका अध्यक्षांनी गेली 15 वर्ष जे काम करत होता त्यांनी आता दत्ता वारे नावाच्या ग्रस्तांनी जामखेडमध्ये राजीनामा दिलेला आहे. असं एकदम तितर बितर झालेलं कर्जत जामखेडमधलं वातावरण आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रात दाखवायचं की मी खूप भारी आहे, त्याच्यामुळे अशी काही स्थिती नाही. त्यामुळं जाणीवपूर्वक माझ्यावर शिंतोडे उडवण्याचा जो प्रयत्न केविलवाना केला ते हे भिनासलेलं व्यक्तिमत्व आमदार रोहित पवारांनी केलेलं आहे. आणि ते सपशेल ते धांदात खोटं बोलतायत हे आता सिद्ध झाले. बिनबुडाचे आरोप करतात रोहित पवार. बिनबुडाचे म्हणजे त्याला तथ्यच नाही. त्यांच्या बरोबर फोटो आहेत, त्यांच्या आई बरोबर फोटो आहेत, वडिलांबरोबर फोटो येतात हे, आणि दुसऱ्याबरोबर फोटो काढले की गैर, त्यांच्याबरोबर फोटो काढले की बरोबर. आणि त्यामुळे अजितदादांनी सुद्धा सांगितलं की आपण जरा दुसऱ्यावर बोट ठेवत असताना आपण काय कृत्य केलं हे देखील तपासून पाहिलं पाहिजे. तुमच्या म्हणजे झालेली जी पाठीमागची निवडणूक होती त्यामध्ये घायवळ कंपनी जी आहे ती प्रचारादरम्यान होती असे सुद्धा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतात. प्रश्न असा आहे की आता एकमेकाचे विरोधक ज्यावेळेस असतात त्यावेळेस विरोधकांनी जर त्याचं एखाद्याच्या बरोबर फाटलं आणि 2 समोरासमोर विरोधक जर असले तर ज्याच्याबरोबर फाटले त्याची जिरवायसाठी त्या दुसऱ्याला सहकार्य करतात. आता मी जर म्हटलं की आता त्यांचे वडील त्यांच्या घरी गेले होते, त्यांच्या सासऱ्याच्या घरी अनेक वेळा त्यांच्या बैठका झाल्या आणि मग ते गायवळ बंधू इकडे आले, ते मोक्यातून कसं सोडलं हे सुद्धा त्यांच्या मामाने सांगितले. सोशल मीडियावर आहे की रोहित पवारांनी आम्हाला दिलेल्या तारखेला कसं सोडलं. मला वाटतं की देवेंद्र फडणवीस अशा गोष्टीला कधी कोणाला भीक घालत नाहीत. आणि ते गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असताना त्यांना मोका लागला होता, त्या मोक्यातून सोडायचं काम रोहित पवारांनी केलं हे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं. हे देखील समाज माध्यमांनी आता वारंवार दाखवलं पाहिजे की नेमकं कोण काय भूमिका घेतंय आणि काय करतंय हे देखील पाहणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.